नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आपण काल बघितलं रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते आणि आता खूप वेळच लिफ्टमध्ये अडकल्यामुळे ती जाम वैतागलेली असते आणि आता ती लिफ्टच्या दरवाजाला जोराने लाथ मारते आणि तिच्या पायालाच दुखापत होते। तर त्यामुळे ती अजूनच वैतागून जाते आणि थोड्या वेळाने ती म्हणू लागते की लिफ्ट नाही, पाणी नाही, नेटवर्क सुद्धा नाही, पुरती अडकलेली आहे मी इथे, आता मी काय करू असं म्हणून ती आता आहे का कोणी असा आवाज देऊ लागते आणि पार्थ वाट बघत असेल ना माझी खाली आणि मी गाडीपाशी नाही म्हटल्यानंतर मला तो इकडे तिकडे शोधत सुद्धा असेल आणि मला जावंच लागेल इथून असं म्हणून ती परत दरवाजा वाजवू लागते आणि कोणी आहे का असं जोरजोराने ओरडू लागते आणि परत थांबून म्हणते की काव्याना ऑफिसकडेच निघाली होती खिचडी घेऊन, मग ती पोहोचली तर नसेल ना पार्थजवळ असं म्हणून ती आता परत विचारात पडते आणि तिच्या विचारात तिला दिसू लागतं की पार्थ छान असा काव्यासमोर बसलेला असतो आणि काव्य चक्क त्याला एकदम प्रेमाने खिचडी भरवत असते आणि त्यानंतर पार्थ सुद्धा काव्याला खिचडी भरवू लागतो आणि दोघे सुद्धा एकमेकांना छान अशी प्रेमाने खिचडी भरवत असतात आणि इतक्यातच पार्थला थोडासा ठसका लागतो। तर तेव्हा काव्या लगेचच आपल्या हातामधली खिचडी बाजूला ठेवते आणि स्वतःच्या हाताने पार्थला पाणी देऊ लागते आणि त्यानंतर पाणी देऊन झाल्यानंतर स्वतःच्या ओढणीने पार्थचं तोंड सुद्धा पुसू लागते आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये छान हरवून गेलेले असतात आणि छान हसत सुद्धा असतात आणि त्यानंतर आता पार्थ स्वतःच्या हाताने काव्याच्या डोळ्यावरती आलेली केसाची बट आपल्या हाताने मागे घेतो। त्यानंतर काव्या परत पार्थला खिचडी भरवू लागते। तर तेव्हा आता पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की काव्या हा जगामधला सगळ्यात बेस्ट लंच आहे आणि परत तिच्या हातून खिचडी खाऊ लागतो। तर आता हे सगळं काही इमॅजिन केल्यानंतर रम्याला मात्र खूपच त्रास होऊ लागतो आणि ती म्हणू लागते की नाही असं अजिबात व्हायला नको आहे, काव्या इथं यायच्या आधी मला इथून बाहेर पडावंच लागेल असं म्हणून ती परत दंगा करू लागते आणि कोणी आहे का असं म्हणून दरवाजा जोरजोराने वाजवू लागते आणि माझा सगळा प्लॅन फसलेला आहे इथे, आय होप आईने तर तिचं काम नीट धड केलं असेल असं ती सर्व काही बोलत जाम वैतागून गेलेली असते। तर आता इकडे मित्रांनो वसुंधरा फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते की हो आपण सगळ्याजणी नक्की भेटू आणि रम्या तर ना इंडिपेंडंट मुलगी झालेली आहे आणि तिच्या लग्नाचं आम्ही काही इतक्यात बघत नाही आहोत, हल्ली ना मुलींची फर्स्ट प्रायोरिटी करिअर असतं ना म्हणूनच, आणि मी नंतर बोलू का तुझ्यासोबत असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि त्यानंतर घड्याळामध्ये वेळ बघितल्यानंतर म्हणते की अरे देवा इतका उशीर झालेला आहे, रम्याने दिलेलं काम पण करायचं आहे आणि कल्पना पण ना इतका वेळ काव्याची रूम अडवून बसली होती, पण आता काव्या घरी यायच्या आत तिच्या खोलीत जायलाच पाहिजे आणि तिची सगळी रूम पिंजून काढायलाच पाहिजे मला आणि काही ना काहीतरी नक्कीच हाताला लागेल, पण त्याआधी तिच्या रूममध्ये तर जायला पाहिजे ना, चला जाते मी असं म्हणून ती आता काव्याच्या रूमकडे जाऊ लागते आणि दरवाजा उघडून ती बाहेर पडतेच तर तेव्हा नेमकं कल्पना तिथे दरवाजा बाहेर फरशी पुसत असते आणि तिने सगळं काही फरशीवरती साबणाचं पाणी ओतून ठेवलेलं असतं आणि नेमकं त्या पाण्यावरून वसुंधराचा पाय घसरतो आणि ती तोल जाऊन खालीच कोसळते। तर तेव्हा कल्पना उठते आणि वसुंधराला उठवून आतमध्ये घेऊन येते आणि तेव्हा वसुंधरा तर खूपच जोरजोराने ओरडत असते। तर तेव्हा कल्पना वसुंधराला सॉरी वसु आत्या सॉरी असं म्हणत असते आणि इतक्यातच वसुंधराचा आवाज ऐकून मानिनी सुद्धा वरच्या दिशेने धावत येऊ लागते। वसुताई काय झालं असं ओरडतच ती वरच्या दिशेने येत असते। तर आता इकडे आतमध्ये कल्पना वसुंधराला म्हणते की अहो मी फरशी पुसायसाठी ना तुमच्या खोलीबाहेर पाणी टाकलं होतं आणि मी सांगायला विसरले, सॉरी मला माफ करा असं म्हणून ती जामच घाबरत असते। तर वसुंधरा तिला म्हणते अगं आता माफी मागून काय उपयोग आहे, अक्कल शून्य बाई आहेस तू असं म्हणून तिला खूपच दुखत असतं आणि ती खूपच ओरडत सुद्धा असते। तर इतक्यातच मानिनी तिथे येते आणि काय झालं ताई असं तिला विचारते। तर तेव्हा वसुंधरा म्हणते काय झालं काय, या बाईमुळे मी घसरून पडले। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अहो काय सांगताय तुम्ही पडलात, आणि कल्पनाला म्हणू लागते अगं काय ग कल्पना हे। तर तेव्हा कल्पना तिला सांगू लागते की अहो ताई मी काय झालं ना यांच्या खोलीबाहेर ना मी फरशी पुसत होते आणि तिथे ना मी साबणाचं पाणी टाकलं होतं तर त्यावरती घसरून या पडलेल्या आहेत आणि म्हणजे त्या पडल्या नाहीत, मी त्यांना वेळेत आवरलं, पकडलं मी त्यांना। तर तेव्हा वसुंधरा वैतागते आणि तिला म्हणते की उपकार केलेस हा, मला पकडलंच ते आणि माझा पाय मुरगळला त्याचं काय। तर तेव्हा आता मानिनी कल्पनाला म्हणते अगं तू एक काम कर, माझ्या खोलीत जा आणि तो लेप घेऊन ये, जा पटकन जा
आणि त्यानंतर मानिनी 2 उशा घेते आणि वसुंधराच्या पायाखाली ठेवू लागते आणि तिला म्हणते आपण ना जरासा पाय वरती करूयात म्हणजे तुम्हाला आराम वाटेल. तर तेव्हा वसुंधरा जोराने ओरडत असते आणि अगं नको नको मला दुखतंय. आणि त्यानंतर मानिनी तिला म्हणते की बघू का मी जरा हात लावून, असं म्हणून ती हात लावून बघते. तर तेव्हा वसुंधरा जोराने ओरडते आणि अगं दुखतंय ग, मला जास्ती दुखतंय, तू नको बघूस, असं तिला म्हणू लागते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते आता कल्पना लेप आणायला गेली आहे ना, मग तो आपण लेप लावूयात आणि मग मी पट्टीच लावून टाकते आणि वाटलं ना तर आपण डॉक्टरांना सुद्धा बोलवूयात आणि तुम्ही पण पाय असाच ठेवा, जरा तुम्हाला बरं वाटेल. आणि तुम्ही आता एक काम करा, तुम्ही दिवसभर इथेच थांबा, जराही हालू नका, असं तिने सांगितल्यानंतर आता वसुंधरा मात्र डोळे मोठे करूनच मानिनीकडे बघू लागते. आणि अगं ते मला ते असं ती म्हणत असते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते आणि तुम्हाला काय हवं आहे ना ते तुम्ही मला सांगा, आणि कल्पनासुद्धा आहेच ना घरामध्ये, आणि ताई तुम्हाला आराम करायला हवा, नाहीतर हे बरं कसं होईल, आणि तुम्ही आडव्या पडता का जरा, असं ती सलगच तिला बोलत असते. तर तेव्हा वसुंधराची मात्र चांगलीच कोंडी झालेली असते. आणि तेव्हा मानिनी तिला म्हणते की मीच लेप घेऊन येते, तुम्ही इथेच बसा, हालू नका कुठेसुद्धा, असं म्हणून तिला शांत बसायला सांगून ती तिथून निघून जाते. तर तेव्हा वसुंधरा जामच वैतागते आणि म्हणते की शांत बसा म्हणे, आणि काम करायला जायचं होतं मला, तेही करता आलं नाही, हिच्या गधडीमुळे मी घसरूनच पडले, असं म्हणून ती जोरजोराने ओरडत असते. आणि काय करू मी या पायाचं, इथे पडण्याऐवजी मी त्या काव्याच्या रूममध्ये का नाही घसरून पडले, चालता येत नाही या म्हणण्याने मला तिच्या रूममध्ये तर त्यांनी बसवलं असतं, आता कशी जाऊ मी काव्याच्या खोलीत, आणि नाही 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 मला जायला तर पाहिजेच, असं म्हणून ती उठायचा प्रयत्न करत असते. तर तिच्या पायाला जोराचं दुखतं आणि ती जोराची ओरडू लागते. तर मित्रांनो आता इकडे अखेर लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि रम्या शेवटी बाहेर येते. आणि तेव्हा तिथे बाहेर टेक्निशियन उभे असतात आणि ते रम्याला विचारतात की मॅडम तुम्ही ठीक आहात ना. तर तेव्हा रम्या त्यांच्यावरती भडकूच लागते. त्यांना म्हणते की तुम्हाला ना मी आतमध्ये 10 मिनटं कोंडून ठेवते, मग हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही ठीक आहात ना, आणि मुळात लिफ्ट बंद पडलीच का, तुम्हाला नीट मेंटेनन्स करता येत नाही का. तर तेव्हा तो टेक्निशियन सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा रम्या त्याला शटाप असं जोराने ओरडते आणि तुमची फालतूची कारणं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही, एकतर या फालतू लिफ्टमुळे आधीच उशीर झालेला आहे मला, जा तुमचं काम करा, असं म्हणून ती त्यांना तिथून घालवून देते. आणि त्यानंतर मोबाईल चेक करू लागते आणि म्हणते की किती मेसेजेस आलेले आहेत, आत्ता कुठे रेंज आली आहे माझ्या मोबाईलला. आणि त्यानंतर ती आता पार्थचा मेसेज लगेचच ओपन करते आणि त्यानं लिहिलेलं असतं की कॉल आहे वरतीच ये. तर ते वाचल्यानंतर आता रम्या जाम वैतागून जाते आणि म्हणते की अरे यार इतकी मेहनत घेऊन कन्व्हिन्स केलं होतं त्याला लंचसाठी, आता ते पण नाही होणार, आणि ठीक आहे काय आहे आता चला वर, असं म्हणून ती परत लिफ्टच्या दिशेने वळते आणि म्हणते की अरे नको लिफ्ट नको, परत बंद पडली तर, आणि नाही सगळे मजले चढून वर जावं लागलं ना तरी सुद्धा चालेल, पण या लिफ्टमध्ये मी पाय ठेवणार नाही, असं म्हणून ती आता चालत वरच्या दिशेने जाऊ लागते. तर आता इकडे मित्रांनो काव्या अजून सुद्धा पार्थसोबत बोलतच असते. तुमच्यासाठी खिचडी बनवून यायची आयडिया माझीच होती बरं का, पण तुम्हाला ना एक्झॅक्टली कशी खिचडी आवडते मला माहिती नव्हतं, मग मी मानिनी काकूंना विचारलं, त्यांच्याकडून शिकून घेतली, असं तिने सांगितल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो. तर काव्या पुढं म्हणते की त्या जसं जसं सांगत होत्या ना तशी तशी मी खिचडी केलेली आहे, आणि खिचडी एका प्लेटमध्ये घेऊन त्याला म्हणते ही घ्या खा आणि कशी झाली आहे ते सांगा मला, असं तिने म्हटल्यानंतर पार्थला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या त्याला खिचडी देऊन निघून चाललेली असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की अहो वाढा ना मला, वाढा ना. तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते मी. तर पार्थ तिला म्हणतो की अहो वाढा ना, वाढायला काय जाते तुमचं. तर त्यावेळेस काव्यानं त्याला वैतागत वाढलेलं असतं. तो क्षण आता पार्थला आठवतो आणि त्या विचारातच थोडासा पार्थ हरवून गेलेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला परत विचारातून बाहेर काढते आणि म्हणते की पार्थ घ्या ना, असं ती बोलतच असते. इतक्यात पिऊन काका तिथं आतमध्ये येतात आणि काव्याकडे बघून मॅडम तुम्ही कधी आलात असं तिला विचारतात, आणि काही चहा कॉफी वगैरे तुमच्यासाठी आणू का. तर तेव्हा काव्या त्यांना म्हणते नाही नाही नको काका, मला काही सुद्धा नको आहे, थँक्यू. तर तेव्हा आता पार्थ त्यांना विचारतो की तुम्ही जेवलात का काका. तर तेव्हा काका पार्थला म्हणतात की नाही सर, आज ना माझा उपवास आहे. तर तेव्हा पार्थ त्यांना परत विचारतो उपवासाचं काही आणलं नाही का. तर तेव्हा ते काका सांगतात नाही, काही सुद्धा आणलेलं नाही. तर तेव्हा पार्थ आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की काका असं समजा की देवाने तुमच्या उपवासाची सोय केलेली आहे,
असं म्हणून तो आता काव्याच्या हातामधली डिश घेतो आणि काकांना म्हणतो, काका ही घ्या घरी बनवलेली साबुदाणा खिचडी. तर तेव्हा पिऊन काका म्हणतात, अहो पण सर असं कसं? तर तेव्हा पार्थ त्यांना म्हणतो, अहो घ्या हो. असं तो बोलत असताना आता काव्या मात्र धक्क्यानेच उठून उभी राहते आणि पार्थकडे एकसारखी बघू लागते. तर तेव्हा पार्थ आता एकदा काव्याकडे बघतो आणि परत काकांना म्हणतो, संकोच करू नका तुम्ही, मी म्हणतोय ना तुम्ही घ्या. तर तेव्हा काका पार्थला म्हणतात, अहो तुमचा डबा आणि साबुदाणा खिचडी आणली आहे म्हणजे तुमचासुद्धा उपवास असणार आहे ना? तर तेव्हा पार्थ त्यांना सांगतो, नाही माझा उपवास नाही आहे, त्यामुळे ना मी काहीही खाऊ शकतो. तर तेव्हा आता काका एकदा काव्याकडे बघतात आणि एकदा पार्थकडे बघतात. तर तेव्हा पार्थ त्यांना सांगतो, असंही ना मी रम्या मॅडम बरोबर बाहेर लंचला जाणार होतो. काय आहे ना काका, तुम्हाला माझी काळजी आहे आणि देवाला तुमची काळजी आहे. काव्या मॅडमने खूप छान कष्टाने आईकडून शिकून ही खिचडी बनवलेली आहे. ती खिचडी खा आणि काव्या मॅडमला सांगा कशी झाली आहे ते. असं तो बोलत असताना काव्याला मात्र खूपच त्रास होत असतो. तर त्यानंतर आता पिऊन काका ती खिचडी घेऊन तिथून बाहेर निघून जातात आणि काव्या मात्र धक्क्यानेच पार्थकडे बघत असते आणि आता तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. तर मित्रांनो, आता इकडे मिस्टर महाजन नंदिनीला म्हणतात, खूप कमाल व्यवस्था केली आहे तुम्ही. तुमचा आनंद निवास, तुमचा स्टाफ, सगळं काही अगदी कमालच होतं आणि शेवटी तर या पाणीपुरीवाल्याने तर धमालच आणली. असं त्यांनी म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडंसं जीवाकडे बघू लागते. तर तेव्हा आता मिसेस महाजन नंदिनीला म्हणू लागते की हो खरंच कमाल झाली. एवढा टिपटॉप प्रेमाने पाणीपुरी खायला घालणारा पाणीपुरीवाला पहिल्यांदाच बघितला. तर तेव्हा जीवा थँक्यू असं म्हणत असतो. तर आता नंदिनी थोडीशी चिडते आणि म्हणते की मॅम पाणीपुरीवाला नाही, माझे मिस्टर आहेत ते. असं म्हणून ती आता परत थोडंसं थांबते आणि जीवाकडे मागे वळून बघते. तर तेव्हा आता जीवाला जे हवं असतं ते तिच्या तोंडातून निघालेलं असतं आणि जीवा मात्र तिच्याकडे प्रेमानेच बघत असतो. तर आता मिसेस महाजन नंदिनीला म्हणते की मिस्टर, तुमचे मिस्टर आहेत ते? तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो, जन्मेजय देशमुख आहेत ते. असं म्हणून ती आता जीवाची ओळख करून देते. तर तेव्हा आता मिसेस महाजन म्हणते की सॉरी. तर तेव्हा आता मिसेस महाजन म्हणते की सॉरी मिस्टर देशमुख, आम्ही जरांना तुम्हाला जास्तच ग्रँटेड घेतलं, खरंच सॉरी. तर तेव्हा मिस्टर महाजनसुद्धा वी आर एक्स्ट्रीमली सॉरी हां असं म्हणतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही सर, इट्स ओके, आणि मी माझी ओळखच करून दिली नाही, त्यामुळे तुमचा गैरसमज होणं साहजिक आहे आणि या आनंद निवाससाठी माझ्या बायकोसाठी काय पण. असं त्यांना बोलल्यानंतर आता नंदिनी परत वळून त्याच्याकडे बघू लागते. तर ते ऐकल्यानंतर आता मिसेस महाजन नंदिनीला म्हणते की वा, संसारात जर अशी साथ असेल ना तर तुझं पाऊल कधीच अडणार नाही नंदिनी. तर मिस्टर महाजन म्हणतात की आम्हाला तर 100% खात्री आहे की आनंद निवासचे यापुढचे सगळे प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि छानच होतील, कारण तुमच्याकडे तुमच्या इतकीच छान माणसं आहेत, असं ते जीवाकडे हात करूनच बोलतात. तर तेव्हा मिसेस महाजनसुद्धा म्हणते की हो, तुझ्यासारखे तुझ्यामुळे इन्स्पायर झालेली छान माणसं. आणि त्यानंतर मिस्टर महाजनना म्हणते की अहो चेक देताय ना? तर तेव्हा मिस्टर महाजन चेक लिहू लागतात आणि चेकवरती सही करून नंदिनीच्या हातामध्ये देत तिला म्हणतात की हे घ्या तुमच्या आनंद निवाससाठी आमच्याकडून छोटीशी भेट. तर चेक हातामध्ये दिल्यानंतर सर्वजण खूपच टाळ्या वाजवून खूपच खुश होतात. तर नंदिनी त्यांना म्हणते, सर आम्ही सगळेजणच तुमचे खूपच आभारी राहू. तर तेव्हा मिस्टर महाजन म्हणतात, अहो आभार काय मानता, यापुढे छान काम करत राहा, चला आम्ही आता येतो, असं ते बोलतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो पण पुढच्या वेळी आलात ना की इथे नक्की या, तुमचा पाहुणचार करायला आम्हाला खूप आवडेल. तर तेव्हा मिसेस महाजन म्हणते, हो नक्की येऊ, पण एका अटीवर येऊ हां, असं ती म्हणत असते. तर तेव्हा जेव्हा एकदमच म्हणतो की तुमची अट ओळखलेली आहे मी, पुढच्या वेळी तुम्हाला माझ्या हातचीच पाणीपुरी हवी आहे, करेक्ट ना? तर तेव्हा ते दोघेसुद्धा हसू लागतात आणि आता मिसेस महाजन म्हणते की चला आता आपण निघूयात का, असं बोलून ते आता दोघेसुद्धा तिथून निघून जाऊ लागतात. तर तेव्हा एक ताई जीवाजवळ येते आणि त्याला म्हणते की पोट भरलं, खरं मन अजूनसुद्धा भरलेले नाही, आजची पाणीपुरी तर खूपच मस्त झालेली होती. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो का, अरे मग घ्या ना, घ्या तुमच्यासाठीच आहे ती. तर तेव्हा परत सर्वजण मिळून पुरीवरती ताव मारू लागतात. तर त्यानंतर आता जीवा नंदिनीकडे बघत असतो, तर नंदिनी मात्र तिथून निघूनच चाललेली असते. तर आता जीवा तिला नंदिनी अशी हाक मारतो आणि थांबवतो आणि तिला म्हणतो, नंदिनी हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातलाय, फक्त तुझ्यासाठी घातलेला आहे, कारण आज मला तुझ्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा होता आणि मला तो दिसला, म्हणून माझ्याकडून आज तुला स्पेशल पाणीपुरी, असं म्हणून तो तिच्यासाठी पाणीपुरी बनवतो.
तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की जीवा, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू. पाहुण्यांच्या वरती पण छान इम्प्रेशन पडलं, खरंच मनापासून थँक्यू. पण मला एक गोष्ट कळाली नाही की हे सगळं तुम्ही कशासाठी केलं, असं तिने विचारल्यानंतर आता जीवाला मात्र थोडासा धक्का बसतो. तर नंदिनी म्हणते माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंसुद्धा राहिलेलं नाही आहे. आणि पाणीपुरीचं जर म्हणाल ना तर कधी कधी ना खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात. आणि सोडली मी पाणीपुरी असं त्याला सांगितल्यानंतर मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो डोळे मोठे करूनच नंदिनीकडे बघत असतो. तर आता नंदिनी काही न बोलता परत तिथून बाजूलाच निघून जाते. आणि ती निघून जात असलेलं बघून जीवाला मात्र खूपच त्रास होऊ लागतो आणि त्याच्या हातामधली पाणीपुरीसुद्धा खाली पडून जाते. तर आता इकडे मित्रांनो काव्याला खूपच त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्येच काव्या तिथून निघून जात असते. तर पार्थ काव्याला म्हणत असतो की काव्या, एक मिनिट ऐका माझं, मी काय म्हणत आहे. तर काव्या परत मागे वळते आणि पार्थला म्हणते काय झालं, तुम्ही आत्ता माझ्याशी जे काही वागलात त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला, सांगा ना पार्थ. आणि परत ती आपले डोळे पुसते आणि म्हणते की आणि जर तसं असेल ना तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमचं माझ्याशी हे वागणं डिझर्व करते ना मी, आणि मीच मूर्ख आहे हो, मीच मूर्ख आहे. तुमच्यासाठी एवढी खिचडी केली, मानिनी काकूंच्याकडून शिकून मनापासून ही खिचडी केली, तरीसुद्धा आत्याबाई मला म्हणत होत्या तू कशाला करतेस खिचडी काव्या, तुला अभ्यास नाही आहे का, तुझी कामं नाही आहेत का, तरीही मी खिचडी केली. मूर्ख आहे हो काव्या, मूर्खच आहे ती. पार्थ, वरवर मी फटकळ वाटते, चिडखोरसुद्धा वाटते, पण काव्या आतून कशी आहे हे तुम्ही सुद्धा ओळखू शकला नाहीत. अहो पार्थ, मी तुमच्यासाठी खिचडी करून घेऊन आले आणि तुम्ही एम्प्लॉयला दिलीत, असं ती रडत रडतच त्याच्याबरोबर बोलत असते. आणि जराशी शेअर केली असती ना, मी तुमच्यासाठी वाढलेलं अख्खं ताट तुम्ही त्यांना दिलत. पार्थ, तुम्ही त्यांना तुमचं ताट नाही दिलत, माझी मेहनत दिली जी मी तुमच्यासाठी केलेली होती. मुळात प्रश्न खिचडीचा तर नाहीच आहे, त्यांचा उपवास होता, त्यांना तुम्ही खिचडी दिलीत, पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवलीत पार्थ. मी ती खिचडी करून आणली आणि तुम्ही असं म्हणून ती तिथून निघून चाललेली असते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो का केली ती खिचडी. तर त्यानं असं बोलल्यानंतर काव्या धक्क्यानेच मागे वळून त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थ परत तिला विचारतो सांगा ना का केलीत खिचडी, तीही माझ्यासाठी. तर तेव्हा काव्या म्हणते हो केली मी खिचडी, तेही तुमच्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे बरं, आणि तुम्हाला नको होती खिचडी तर आधीच सांगायचं ना स्पष्ट. तर तेव्हा पार्थ म्हणतो प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे असं नाही, काही वेळा स्पष्टपणे दाखवूनही दिलं पाहिजे जे आपल्या मनात आहे, जसं ना तुम्ही आजपर्यंत दाखवत आलात आणि मी बघून न बघितल्यासारखं करत आलो. असं तो पुढे बोलतच असतो. इतक्यात त्याच्या मोबाईलवरती रम्याचा फोन येतो. तर तेव्हा पार्थ मोबाईल हातामध्ये घेतो आणि रम्याचा कॉल कट करून टाकतो आणि काव्याला म्हणतो मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे, का केलीत तुम्ही खिचडी. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते तुमचा, असं म्हटल्यानंतर पार्थ पुढे म्हणतो की उपवास नाही आहे, आज उपवास नाही आहे आणि त्या दिवशी तुम्ही जेव्हा खिचडी घेऊन आलात ना रागारागात तेव्हाही माझा उपवास नव्हता. आणि परत विचारतो का केलीत तुम्ही खिचडी. तर तेव्हा काव्या म्हणते अहो पार्थ तुम्हाला आवडते खिचडी. तर तेव्हा पार्थ म्हणतो मग मला अजून बऱ्याच गोष्टी आवडतात, त्या तुम्ही करता का. लग्न झाल्यानंतर मला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही कराव्यात असं मला वाटत होतं, त्या तुम्ही केलात का. तुमच्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी करत होतो त्यावर तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं, तुम्ही ते केलंत का. मला जेव्हा हवं होतं तेव्हा तुम्ही माझी आवड जपलीत का, नाही जपली ना. मुळात मला आता हा प्रश्न पडलाय की तुम्ही माझ्यासाठी एफर्ट्स का घेताय, माझी आवड का जपताय, कशासाठी. असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या थोडीशी शांत होते आणि त्याला सांगते की गिल्टमुळे करत होते मी हे सगळं. तर तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही हे सगळं काही आउट ऑफ गिल्ट करताय, असं तो बोलत असतो. तर तेव्हा परत त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि तेव्हा आता पार्थ फोन उचलतो आणि रम्याला म्हणतो रम्या मी तुला परत 2 मिनिटात कॉल बॅक करतो, असं म्हणून तो परत फोन ठेवून देतो आणि तो फोन कट करायचं विसरूनच जातो आणि तसंच तो फोन टेबलवरती ठेवतो. तर पार्थ आता परत काव्याला विचारतो की सांगा मला अजून हे कळलेलं नाही, तुम्ही हे आउट ऑफ गिल्ट करताय. आणि त्याचं ते बोलणं आता रम्या इकडून फोनवरून ऐकत असते. तर पार्थ पुढे म्हणतो की नाही तुम्ही जर हे करणं आउट ऑफ गिल्ट करत असाल ना तर प्लीज करू नका. मुळात मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट यायचं कारण तरी काय आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते
आणि म्हणजे काय असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, म्हणजे कोण लागतो मी तुमचा? नवरा तुम्ही मानत नाही, मित्र तुम्ही होऊ देत नाही, मग कशासाठी आहे हे सगळं काही? असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या मात्र जोरानेच रडू लागते आणि त्याला म्हणते, किती सहज दुखावलं तो तुम्ही, तुमची ही बाजू माहिती नव्हती मला. तर पार्थ तिला म्हणतो, काव्या तुम्ही अजून मला ओळखलंयच कुठे? दुखवण्याविषयी ना तुम्ही न बोललेलंच बरं नाही का? असं त्यानं म्हटल्यानंतर मात्र आता काव्याला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि काव्या म्हणते, माहिती आहे मला चांगलंच माहिती आहे, मी खूप दुखावलेलं आहे तुम्हाला, म्हणूनच आज बोलायला आले आहे ना तुमच्याशी, म्हणूनच करत आहे हे सगळं, म्हणून ही खिचडी, म्हणूनच ते श्रीखंड, सगळं करते ना मी तुमच्यासाठी, तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून केलेलं आहे मी. असं ती खूपच जोरात रडत त्याच्याशी बोलत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जीवा आणि नंदिनी एका समुद्राच्या किनारी असतात. तर तेव्हा जीवा नंदिनी सोबत कवितेमधूनच बोलत असतो. तिला म्हणतो की तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं, असं तो तिला कवितेमधूनच विचारतो आणि नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर इकडे काव्या पार्थसोबत अजून सुद्धा बोलत असते. त्याला म्हणते की तुम्ही ना मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतात ना तर खूप छान जुळलं असतं आपलं. तर मित्रांनो, आता इकडे अखेर नंदिनी जीवाला म्हणते, आज रात्री माझ्याबरोबर डिनरला याल का? तर मित्रांनो, इकडे सुद्धा पार्थ काव्याला म्हणतो, आज रात्री माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला याल का? असं त्याने इकडे काव्याला म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा सुखद धक्का बसतो आणि इकडे जीवाला सुद्धा सुखद धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या दोन्ही जोडप्यांची खरी प्रेम कहाणी सुरू होईल का? कमेंट सेक्शनमध्ये जरूरच कळवा आणि पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.